नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. पाहूया बातमी महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे आहे. त्यांना निवृत्तीनंतर दरमहा 3,000 रुपयांपर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. 2025-26 या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी 3 मार्चला राज्यातील सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस महिला मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत. एकात्मिका बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात 553 प्रकल्प असून त्याअंतर्गत 1,10,591 अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत. केंद्राच्या 60% तर राज्याच्या 40% निधीतून त्यांचे मानधन दिले जाते. आता शासन निर्णयानुसार सेविकाचे मानधन 10,000 रुपयांचे 13,000 रुपये तर मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन 5,500 वरून 7,500 करण्यात आले आहे. 11 ते 20 वर्ष सेवा असलेल्या 3%, 21 ते 30 वर्ष सेवा केल्यानंतर 4%, तर 30 वर्ष सेवा झालेल्यांना सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना 5% मानधन वाढविले आहे. ही मानधन वाढ सरसकट नसल्याने कर्मचाऱ्याची नाराजगी सुरू आहे. चिमुकल्याने शाळेची गोडी लावण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या 1 लाख ते 75,000 रुपये मिळतात. वृद्धकाळातील अडचणी सुटणार नसल्यानं निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे. त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का, याकडे 2.25 लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना एकरकमी लाभांतर्गत 1 लाख रुपये मिळतात, तर मदतनीस कर्मचाऱ्यास 75,000 रुपये मिळतात. पण 65 वर्षानंतर निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे. त्याऐवजी आता त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची आमची मागणी आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या.